Here are some benefits of GST to the consumer. First one is a single and transparent tax proportionate to the value of goods and services. Means under GST there would be only one tax from the manufacturer to the consumer, leading to the transparency of tax paid by the फायनल कन्झ्युमर. म्हणजे या ठिकाणी जी एस टीमध्ये महत्त्वाचं काय आहे, एकच टॅक्स आहे. यापूर्वी वेगवेगळे टॅक्सेस त्या ठिकाणी होते, पण या ठिकाणी ऑल अदर टॅक्सेस मर्ज इनटू वन ऑफ द टॅक्स नेम जी एस टी. ओके. आणि म्हणूनच काय झालेलं आहे, एकच एक टॅक्स असल्यामुळे फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर त्याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी क्रिएट झालेली आहे. ओके. अँड जी एस टी इज पेड बाय द फायनल कन्झ्युमर. शेवटच्या ग्राहकाकडून हा काय केला जातो आहे, तर पेड केला जातो आहे. सेकंड वन इज रिलीफ इन ओव्हरऑल टॅक्स बर्डन. द ओव्हरऑल टॅक्स बर्डन ऑन द मोस्ट कमोडिटीज विल कम डाऊन. म्हणजे वेगवेगळं जे टॅक्स बर्डन कन्झ्युमरवरती यापूर्वी अस्तित्वात होतं ते आता काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी डिमिनिश झालेला आहे. ओके. दॅट्स द मेजर बेनिफिट टू द कन्झ्युमर. देन ऑल्सो वी विल डिस्कस ऑन द बेनिफिट्स ऑफ जी एस टी टू द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट. ओके. फर्स्ट वन इज अ सिम्पल अँड इझी टू ॲडमिनिस्टर. ओके. मीन्स वॉट, द जी एस टी implementation not so much difficult to the central government and state government. Secondly, better control on leakage. Okay. And last one is a higher revenue efficiency is there in GST. Okay. This decrease the cost of collection of tax revenue of the government. म्हणजे या ठिकाणी टॅक्स रिव्हेन्यू कलेक्शन करण्यासाठीचा खर्च जो आहे तो जी एस टीच्या माध्यमातून खूपच कमी येतो. ओके. सो सिम्पल अँड इझी टू ॲडमिनिस्टर, बेटर कंट्रोल्स ऑन लिकेज, देन हायर रिव्हेन्यू इफिशियन्सी. ओके. दीज आर द बेनिफिट्स फॉर द सेंट्रल ॲज वेल ॲज स्टेट गव्हर्मेंट थ्रू द जी एस टी. ओके. कारण जी एस टीचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं हे खूप सोपं आहे. जसं की इनडायरेक्ट टॅक्स आपण यापूर्वी बघितलेले आहेत. ओके. हिअर बिफोर वी स्टडीड नंबर ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. ओके. इम्प्लिमेंटेशन ॲज वेल ॲज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ऑल अदर इनडायरेक्ट टॅक्सेस रिमेन्स टू मच complicated as well as difficult for the central government and state government. But GST is not like all other indirect taxes. It is so easier to make the administration. ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी तो अत्यंत सोपा आहे. ओके. त्याच पद्धतीने बेटर कंट्रोल ऑफ लिकेज. याच्यामध्ये बेटर टॅक्स कॉम्प्लायन्स म्हणजेच काय, तर त्याचं पालन करणं खूप सोपं आहे. ओके. देन ड्यू टू द सीमलेस ट्रान्सफर ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट फ्रॉम द स्टेज टू अनदर इन द चेन ऑफ व्हॅल्यू ॲडिशन देर इज अ इनबिल्ट मेकॅनिझम इन द डिझाईन ऑफ जी एस टी दॅट वुड एनकरेज टॅक्स कॉम्प्लायन्स बाय ट्रेडर्स. ओके. म्हणजे या ठिकाणी जी एस टीचं जे पालन करणं, वेगवेगळ्या ट्रेडर्सकडून पालन केलं जाणं हे अतिशय सोपं आहे. म्हणजे त्या ठिकाणी लिकेजेस क्रिएट होत नाही आहेत. अँड लास्ट वन तुम्हाला सांगितलेलंच आहे, ते म्हणजेच कलेक्शन करताना जास्तीत जास्त कॉस्ट त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे जी एस टी इलिमिनेट्स द कॉस्ट ऑफ कलेक्शन ऑफ टॅक्स रिव्हेन्यू. ओके. ऑफ द गव्हर्मेंट अँड देअरफॉर लीड टू द हायर रिव्हेन्यू एफिशियन्सी. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जी एस टीचे जे बेनिफिट्स आहेत, मग ते
इंडस्ट्रीसाठी असतील, कन्झ्युमरसाठी असतील आणि गव्हर्मेंटसाठी असतील, ते कोणते आहेत हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे.